अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हा सर्वांच्या नक्कीच चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करू। आता लवकरच सगळ्या गणपती भक्तांचे आणि स्वामी भक्तांसाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस असणार आहे, तो म्हणजे आता 5 मे 2026 वार मंगळवार या दिवशी आलेली आहे मंगळी चतुर्थी, ज्याला आपण अंगारकी चतुर्थी म्हणूनही ओळखलं जातं। प्रत्येक गणेश भक्तांसाठी हा खूप महत्त्वाचा एक दिवस असतो, एक मांदियाळी असते बघा। या दिवशी प्रत्येक गणेश भक्त उपवास करीत असतात, पूजा पाठ करीत असतात, सेवा करीत असतात। मग आता गणपती बाप्पाच्या ह्या विशेष दिवशी मंगळी चतुर्थी ही वर्षातली दुसरी असेल, पण ह्या दिवशी आपल्याला एक अतिशय महत्त्वाची सेवा करायची आहे। त्यातले त्यात ही सेवा आपल्या आयुष्यातला भरपूर काही बदल घडवून आणणारी असते। प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या चालू असतात, प्रत्येक कार्यात यश मिळत नाही। आपल्याला ह्यामध्ये अतिशय महत्त्वाची सेवा बघायची आहे बघा। सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे। 5 तारीख ही मंगळवारची असते, ह्या दिवशी सगळ्यांनी उपवास करायचा आहे। खरं तर ह्या दिवशी सगळ्यांनी उपवास करायचा आहे। सकाळी लवकर उठून आपल्याला आपल्या घरातील नित्याची देवपूजा करायची आहे। घरात आपले मुलं असतात, आपल्या घरात मुलांना घेऊन, छोटे मुलं असेल तर छोट्या मुलांना घेऊन, मोठ्या मुलांना घेऊन आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना त्याच्यावर गणपती अथर्व शीर्ष हे 1 ते 11 वेळेस म्हणायचं आहे। मग तुम्ही 5 वेळेस म्हणा, 7 वेळेस म्हणा, 11 वेळेस म्हटलं तर अतिशय उत्तम, 21 वेळेस म्हटला तर खूपच छान। कारण बघा गणपती बाप्पाला 21 हा आकडा खूप शुभ असतो, खूप प्रिय असतो, म्हणून आपल्याला 21 जेव्हा म्हणतो 21 वेळा, तेव्हा खूप छान। हे आवर्तन झाल्यानंतर मग गणपती बाप्पाचे फलश्रुती म्हणायची आहे। आता गणपती अथर्व शीर्ष हे कुठून सुरुवात करायचं? पहिला जो शांती मंत्र आहे, ओम भद्रम कर्णेमी शृणुयाम देवा भद्रम पश्चिमाक्षं भिरजत्रा, हे नाही म्हणायचं, हे सुरुवातीला म्हणायचं। पण दुसऱ्यांदा आपण जेव्हा आवर्तन करू तेव्हापासून आपल्याला ओम नमस्ते गणपतीपासून तर श्री वरदमूर्तये नमो नमःपर्यंत म्हणायचं, आणि शेवटच्या याला पहिल्यापासून तर ते फलश्रुतीपर्यंत संपूर्ण म्हणायचं। हे तीर्थ आपण जेव्हा आपल्या घरातले मुलं हट्टी असतात, तापट असतात, अभ्यास करतात, लक्षात राहत नाही, आणि त्याचबरोबर आपण ही सेवा आपल्या घरातील मुलांसाठी आपण ही करतो ना, तेव्हा काय होतं खरं तर की जेव्हा आपण त्यांना शेजारी बसवायचं, त्यांना त्याच्यावर जो आपली गळती असते गणपती बाप्पाच्या अभिषेक करीत असतो, त्या अभिषेकावर आपल्याला हात ठेवायला लावायचं किंवा त्यांना थोडं थोडं पळीने पाणी टाकायला लावायचं। नसेल काही तर मुलांना वाचता येत नाही, काहीच करता येत नाही, आईने मुलांची डोक्यावर हे म्हणून महाअभिषेक केला तरी चालेल। खरं तर हे पाणी आपल्या घरातील सगळ्यांना द्यायला पाहिजे। आपल्या घरातील तापट व्यक्ती असतात, ज्या व्यक्ती त्याचबरोबर सगळ्यांना बुद्धीची गरज असते। आजकाल असं काहीच नाही राहिलं का मुलं शिक्षण घेतात, मुलांना तर द्यायलाच पाहिजे, पण प्रत्येकजण काही ना काही शिकत असतो नव्याने, म्हणून हे सगळ्यांनी घ्यायला पाहिजे। आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पा म्हणून हे तीर्थ तर सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे। मग आता हे तीर्थ घेतल्यानंतर गणपती बाप्पा सगळं काही आपल्या आयुष्यात म्हणजे काही विघ्न दूर करतात आणि कार्यात यश मिळवतात। याच्यासाठी गणपती बाप्पाला आवडतं फुल काय आहे तर लाल जास्वंदाचं फुल। मंगळवार आलेला आहे, ज्यांच्या मागे मंगळाची 7.5 आहे, ज्यांच्या मागे मंगळ ग्रह आहे, त्यांनी अवश्य हा उपवास करायचा आहे। लाल फुल असतं गणपती बाप्पाला, ते अर्पण करायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची सेवा, गणपती बाप्पाला आवडणारी वस्तू कोणती तर दुर्वा असतात, त्या 3 पानांची एक दुर्वा असं 21 दुर्वांचा बंच आपल्याला घ्यायचा आहे। तो लाल धाग्याने गुंडाळायचा आहे। ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः आपल्या मनात पूर्णपणे तो भाव असला पाहिजे, तो श्रद्धा असली पाहिजे। ही सेवा तुम्ही करताय तेव्हा उजव्या हातात आपल्याला त्या दुर्वा घ्यायच्या, त्याच्या पुढच्या शेंडांना आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे, आणि उजव्या हातात धरून आपल्याला तिच्यावर हे बघा गणपती अथर्व शीर्ष म्हटल्यानंतर सुद्धा आपल्यावर आपण अभिषेकाच्या वेळेस पण म्हटलो, पण आता यावेळी सुद्धा आपल्याला 21 वेळा गणपती अथर्व शीर्ष हे म्हणायचंच आहे। कसं म्हणायचं? ओम नमस्ते गणपतीपासून सुरुवात करायची तर वरदमूर्तेपर्यंत, आणि शेवटच्या याला आणि पहिल्या वेळेस आणि शेवटच्या वेळेस म्हणजे पहिला आणि 21व्या वेळेस संपूर्ण वाचायचं असतं। आता फक्त पहिल्या वेळेस फलश्रुतीने वाचायची तर शेवटच्या वेळेस फलश्रुती वाचायची असते। हे सगळं म्हणून गणपती बाप्पाला मनातल्या काय इच्छा आहेत आपल्याला त्या बोलायच्या आहेत। घर असेल, जागा असेल घेण्यात खूप अडचणी होत आहेत, घर बांधण्यामध्ये खूप अडचणी येत आहेत, इंटरव्ह्यू देतोय खूप अडचणी येत आहेत, खरं सांगते खूप अडचणी येत आहे। मुलं अभ्यास करत नाही, मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी प्रत्येक आईवडिलांची तळमळ असते, आईची तर खूप असते, कारण की प्रत्येकाला असं वाटतं ना का मुलं खरंच अभ्यास करावा। कॉम्पिटिशनचं जग भलेही असू दे, पण आपल्या मुलाने अभ्यास करावा, त्याला चांगले मार्क्स पडावे, हे प्रत्येक आईवडिलांना
अपेक्षा असते, पण त्यासाठी ही सेवा खूप महत्त्वाची असते. गणपती बाप्पा हे विद्याचे देवता आहेत, त्यामुळे विद्याप्राप्ती सगळ्यांना व्हावी ही प्रत्येकाची इच्छा असते. मग आपल्या हातातली जी दुर्वा आहे ती घ्यायची, गणपती बाप्पाला जे काही असेल ते सांगायचं आणि ती गणपती बाप्पाच्या डोक्यावर त्यांच्या चरणी तुम्ही अर्पण करायची. अर्पण करताना कशी करायची की ती जे देठ आहे ते आपल्याला गणपती बाप्पाकडे करायच्या आणि शेंड्या आपल्याकडे करायच्या, अशी पद्धत आहे. ह्या दिवशी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे. आता ही सगळं झालं, गणपती बाप्पाची ही सेवा झाल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाची सेवा काय करायची आहे. आपण जेव्हा हे दुर्वा मुलाच्या आईने मुलांसाठी द्यायच्या आहेत. आता त्या कशा द्यायच्या की एखादा छोटासा लाल कपडा घ्यायचा, त्या वस्त्रामध्ये ती दुर्वा ठेवायची, त्याच्यावर थोडंसं हळद कुंकू टाकायचं आणि त्यावर आपल्याला थोड्याशा अक्षदा 11 दाणे टाकायचे आहेत. आणि अक्षदाचे असं गट म्हणजे बघा आपण म्हणतो अख्खेले अखंड जे अक्षदाचे दाणे टाकायचे आहेत आणि ते दाणे आपल्याला सगळे आपल्याला ती पुडी असते, ती पिशवी असते, ती पूर्णपणे लाल धाग्याने पॅक करायची आणि जिथे मुलं अभ्यास करतात त्यांच्या टेबलवर ठेवायचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कोणती व्यक्ती आता आपण सपोज ही आपल्या देवघरात ठेवली, पण एखादी व्यक्ती जर घरात एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असेल, कोणीही असेल घरात कोणत्याही व्यक्तीमागे कोणतंही काम असू दे, सपोज इंटरव्ह्यू असू दे, कोणतंही महत्त्वाचं काम असू दे, कोर्ट कचेरी असू दे, घराचं काम असू दे किंवा नोकरी संदर्भातलं असू दे, पेमेंट वाढण्यासाठी असू दे, नवीन नोकरी मिळवण्यासाठी असू दे, काहीही असू द्या, एक सांगते कर्त्या व्यक्तीने जेव्हा आपल्या घरात हे घेऊन जातो तेव्हा ती पुडी आपल्यासोबत घेऊन जायची आहे. आणि सोबत घेऊन जाताना काय करायचं, गणपती बाप्पाला प्रथम नमस्कार करायचा, म्हणून प्रार्थना करायची. ज्या दिवशी तुम्ही जाताय त्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला लाल फुल वाहायचं. त्याचबरोबर गणपती बाप्पाला एक वेळेस गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं, ती पुढे हातात धरून आणि गणपती बाप्पाला मनोभावे काय असेल तुम्ही ते सांगायचं. आणि घरातून बाहेर निघताना आपल्याला उजवा पाय बाहेर टाकून मगच बाहेर निघायचं आहे. बघा गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या अडचणी दूर करतील आणि 100% सांगते खूप चांगला आणि प्रभावी उपाय आहे. खूप वेळेस केलं आहे आणि खरंच खूप शाश्वती देते. 100% याचं काम होतं म्हणजे होतं. मुलांच्या अभ्यासात प्रगती होते. मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी आपण जेव्हा मंगळीपासून एक असतं की आपण मंगळी चतुर्थी ही खूप खास आणि वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते, कारण की ह्या दिवसापासून जर कुणाला नवीन गणपतीचं चतुर्थीचं व्रत करायचं असेल तर ह्या दिवसापासून सुरुवात केली जाते. मोदकावर तो उपवास सोडला जातो, गोड आणि मिठाचा असतो. ह्यानुसार तो उपवास कसा असतो हेच पण समजलं जातं. त्याचबरोबर बरेच जण आपल्या घराचं किंवा आपल्या महत्त्वाचं खूप मोठं कार्य आहे आणि ते पूर्ण होण्यासाठी सपोज लग्न जमत नाही आहे, मग अशा कार्यासाठी आपण काय करतो की गणपती बाप्पाचे एक व्रत सांगते तुम्हाला, 21 किंवा 11 असं चतुर्थींचं व्रत केलं जातं, जेणेकरून आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे घरावर घर बांधण्यासाठी जे काही अडचणी येत आहेत, ज्या काही समस्या येत आहेत, तुमचं कुठल्याही समस्या असू द्या, प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या समस्या असतात, त्यासाठी 21 गणपती बाप्पाचं व्रत केलं जातं. आणि त्या दिवशी पूर्णपणे निराहार राहून त्या संध्याकाळी मोदक खाल्ला जातो. मग तो मिठाचा लागला तर जेवण करता येत नाही, पण जर गोड लागला तर त्या मोदकावरच आपल्याला म्हणजे असं म्हणतात की कोणी जेवण पण करतं, पण मोदकावरच जर आपण चतुर्थी सोडली आणि दुसऱ्या दिवशी जेवण केलं तर गणपती बाप्पा अवश्य आपल्याला पावतो. आणि त्या दिवशी प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी मंगळीपासून सुरू होणाऱ्या प्रत्येक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचं कमीत कमी रोज आपल्याला एक वेळेस तरी आवर्तन घ्यायचंच आहे. बघा एक वेळेस घ्या, त्याचबरोबर प्रत्येक चतुर्थीला रोज एक वेळेस घ्यायचं आणि प्रत्येक चतुर्थीला 11 वेळेस घ्या आणि किंवा 11 वेळेस घ्या किंवा 21 वेळेस घ्या, हे घ्यायचं आहे. तुम्हाला गणपती बाप्पा बघा तुमचं घराचं स्वप्न तर पूर्ण होईल, पण 21 पूर्ण व्हायच्या आतच तुम्ही स्वतः तुमच्या घरात पण राहायला जाता, ह्याची पण शाश्वती देते. कुठून कसं काय मार्ग काढतील काही समजत नाही, कुठून पैसे येतील काय होईल काहीच नाही माहिती. याचबरोबर अजून एक तुम्हाला एक सेवा सांगते. प्रत्येक माणूस एक अडचणीत असतो, प्रत्येक संकटात असतो. मग याच्यासोबत तुम्हाला एक मंत्र देते. त्या आपल्याला एखादा खोबरं घ्यायचं आणि कापूर घ्यायचा, तो कापूर आणि खोबरं संध्याकाळची वेळेस जाळायचा आणि तो वाहत्या पाण्यात दुसऱ्या दिवशी सोडून द्यायचा. मंगळी चतुर्थी असल्यामुळे अतिशय महत्त्वाचे आहे. तर त्याच्याबरोबर अजून एक उपाय सांगते. ह्या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं. डाळिंब असतं, लाल कलरचं फळ, हे गणपती बाप्पाला अतिशय प्रिय असतं. लाल कलरची वस्तू म्हणजे तुम्ही मोतीचूरचा लाडू घेऊन जा किंवा त्याचबरोबर एखादा लाल फळ, लाल पदार्थ असतो म्हणजे आपण तो घेऊन जायचं आहे, गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे, दुर्वा अर्पण करायची आहे आणि तिथे गणपती बाप्पाला साकडं घालायचं आहे. तुमची काही इच्छा असो ती पूर्ण करण्यासाठी सांगायचं आहे. तिथे बसून आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात बसून 121 दिवस 120 वेळा रोज 120 दिवस 120 वेळा आपल्याला 120 दिवस 121 वेळा रोज 121 वेळा रोज आपल्याला
एक मंत्र म्हणायचा आहे, तो शांतपणे बसून. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशका कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशका कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशका कृपा करा. हा मंत्र तुम्ही इतका प्रभावी असतो ना, खूप प्रभावी असतो. ह्या दिवशी म्हणायचा आहे. तुम्ही दिवसात कधी पण जाऊ शकता, सकाळ ते संध्याकाळपर्यंत. पण जेव्हा आपण घरी करतो ना, तेव्हा एकच वेळ ठेवायची. आता सपोज सकाळी म्हणताय तर सकाळीच म्हणा, संध्याकाळी म्हणताय तर संध्याकाळीच म्हणा. महिलांनी मासिक धर्म वर्ज्य करावा. आणि ह्यामध्ये हा मंत्र म्हणून झाल्यानंतर 120 दिवसामध्ये तुमची कोणतीही मनोकामना असेल ती पूर्ण होते. जसं 21 म्हणजे जसं 21 चतुर्थी केल्यानंतर तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होणार. कितीही कठीणातली कठीण चतुर्थी म्हणजे आपण करतोच, प्रत्येक घरात करतात. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरात चतुर्थी करतातच. मग त्यावेळी जेव्हा आपण करतो ना, तेव्हा इच्छा पूर्ण होतेच. तसंच 120 दिवसामध्ये पण ही सेवा खूप प्रभावी आहे. आपण कुठलीही सेवा करतो ती खूप मनोभावे केली ना, त्याचं फळ आपल्याला जास्त मिळत असतं. मनात पॉझिटिव्ह असलं ना, आता सपोज माझ्या मनात आहे ना असा विचार आहे का खूप चांगलं होणार आहे, आणि जेव्हा ही भावना येते ना, तर माझं हे काम पूर्ण झालं आहे आणि लवकरच होणार आहे, हे बघा त्याच वेळेस तुमचं काम पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच सांगते की जेव्हा काही आपण करतो तेव्हा मनात सकारात्मकता असणं खूप गरजेचं असतं. याचबरोबर दुर्वांची सेवा खूप महत्त्वाची आहे. तुम्ही कुठल्याही कामाला जा, इंटरव्ह्यूला जा, महत्त्वाच्या कामाला जा, मुलं अभ्यास करताय, तुम्ही 1 सोडून 2 दुर्वांचा सेवा करा, ही पण करायचीच आहे. सामूहिक पद्धतीने केलेली सेवा अतिशय महत्त्वाची असते. अतिशय छोट्याशा आणि थोड्याशा माहितीसोबत, महत्त्वाच्या माहितीसोबत झालेली सेवा स्वामींच्या आणि गणपती बाप्पाच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओ इथे संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.